नमस्कार मित्रांनो. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे फक्त मजा नाही, तर शिकण्याची एक छान संधी आहे. आज आपण बघणार आहोत विद्यार्थ्यांनी सुट्टीत कोणता अभ्यास करावा. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट. दररोज फक्त 1 ते 2 तास अभ्यास पुरेसा आहे. बाकी वेळ खेळा, मजा करा. एक वाचनाची सवय, रीडिंग हॅबिट. दररोज 15 ते 20 मिनिटे मराठी आणि इंग्रजी गोष्टी वाचा. यामुळे तुमचा शब्दसंग्रह वाढेल आणि वाचन वेग सुधारेल. 2. लेखन सराव, रायटिंग प्रॅक्टिस. दररोज एक पान लिहा. निबंध, पत्र किंवा माझी सुट्टी यावर छोटा परिच्छेद. यामुळे हँडरायटिंग आणि ग्रामर सुधारते. 3. गणिताचा सराव, मॅथ प्रॅक्टिस. दररोज थोडा वेळ द्या. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचा सराव करा. पाढे 1 ते 20 पाठ करा, खूप उपयोगी पडतात. 4. सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज. दररोज काहीतरी नवीन शिका. भारताचे राज्य, प्राणी, विज्ञान, अवकाश याबद्दल माहिती घ्या. यामुळे तुमची बुद्धी आणि क्युरिओसिटी वाढते. 5. क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज. फक्त अभ्यास नाही. चित्रकला, क्राफ्ट, प्रोजेक्ट करा. यामुळे क्रिएटिव्हिटी वाढते आणि मन फ्रेश राहते. 6. छोटा डेली टाइम टेबल बनवा. उदाहरण: 1 तास अभ्यास, 2 तास खेळ, रेस्ट टाइम. यामुळे डिसिप्लिन तयार होतो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा. सुट्टी म्हणजे प्रेशर नाही, तर लर्निंग आणि फन आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.